हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर आज पुन्हा मी एकदा मस्त एक ब्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी. तर आजचा ब्लॉग नक्की बघा, पूर्ण बघा. तर चला तर कंटिन्यू करूया आजचा आपला ब्लॉग. तर इथं संध्याकाळचे 6:30 झाले होते आणि मस्त असं बाहेर वातावरण पावसाचं झालं होतं बघा, तुम्हाला दाखवते. तर खूप छान पाऊस येणार असं वातावरण झालं होतं आणि त्यामुळेच मी असं मस्त संध्याकाळचा आज बेत बनवणार होते आणि तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर संध्याकाळ झाली होती तर मस्त मी इथं घरातले सगळे लाईट लावून घेतले, म्हणजे कसं फ्रेश वाटतं. आणि त्यानंतर मग मी इथं मला दिवे लावायचे होते, तर दिवाबत्ती करून घेतली देवाची. तर आज मी असं फर्स्ट टाईमच आहे असं व्लॉग बनवते, त्याच्यामुळे काही चुकलं तर प्लीज थोडं समजून घ्या. पहिल्यांदाच माझी नव्याने सुरुवात आहे. तर त्यानंतर मी इथं देवाला दिवा लावून घेतला, दिवाबत्ती करून घेतली, शोमकरोती वगैरे ते सगळं म्हटलं. आणि अंशिका झोपलेली होती त्याच्यामुळं मग मी पटकन करून घेतला आणि ती संध्याकाळचीच झोपते, त्याच्यामुळे माझे तोपर्यंत बाकीचे सगळे कामं पटापटा मी करून घेते. आणि त्यानंतर बघा तुम्हाला आता हॅलो. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आणि दिवाबत्ती वगैरे पण झालेली. तर आता मी स्वयंपाकाला लागणार ना. आजचा जो मेनू आहे ना तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी ना आज मस्त पालक भजी करणार आहे आणि खिचडी आणि मस्त पिठलं असा माझा आजचा मेनू आहे. तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून माझा आज संध्याकाळचा रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि वातावरण पण पावसाचं झालेलं आहे, मस्त असं थोडा पाऊस पण येतोय. तुमच्याकडे झाला का पाऊस आहे मला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझे शॉर्ट पण नक्की बघा. आणि मी जे साड्यांचे जे व्हिडिओज टाकते, फोटोज टाकते, त्याला पण नक्की लाईक करा. आणि एकदम खरंच रिअल पैठणी त्याच्यामुळेच्या तुम्ही मला नुसतं कमेंट करा, तुम्हाला ते घरपोच भेटतील. आणि जरी तुम्हाला प्राईस जरी जास्त वाटत असेल पण साड्या पण त्या पद्धतीच्या खूपच सुंदर अशा साड्या आहेत. सो नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजचा माझा मेनू तुम्हाला कसं वाटतो आणि माझं रुटीन तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर आता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ मी आता कंटिन्यू करते. स्टे ट्यून. तर मी इथं बेडरूममध्ये आलेले आहे आणि अंशिका आता उठली आहे. आता तिचा उठण्याचा टाईम. हाय बेबी, चलो. तर तिला ना ह्याच झोळीमध्ये झोपायला आवडतं. एवढी मोठी झाली तरी ती ह्याच झोळीमध्ये झोपते. तर अंशिकाला उठली होती तर मी तर किचनमध्ये आले. त्यानंतर इथं मी स्वयंपाकाला लागले होते. तर मस्त असं खिचडी आणि पिठलं आणि मस्त मी पालक भाजी करणार होते, तर त्याच तयारीला इथं मी लागले होते. तर अंशिका उठून आली होती, तिला पाणी प्यायचं होतं, त्याच्यावरती अशी मध्ये मध्ये करत होती माझ्यासोबत. याला काय तर अंशिकासोबत खेळून झाल्यानंतर मी परत इथं खिचडीची तयारी करून घेते. तिच्यासोबत थोडं खेळलं ना तर तिला पण छान वाटतं. आणि त्यानंतर मग ती तिच्या आजीसोबत खेळत बसली होती आणि मी इथं स्वयंपाकाला तर मी तर खिचडीसाठी सगळी तयारी करून एकदम साधी सिंपलच खिचडी बनवणार होते. तर याची पूर्ण रेसिपी मी काय तुमच्यासोबत शेअर नाही करत. तर याच्यामध्ये काय मी टोमॅटो, मिरची आणि लसूण वगैरे हेच टाकून त्याला छान फोडणी दिली आणि आपलं डाळ, तांदूळ हे सगळं त्यामध्ये मिक्स करून कोथिंबीर टाकली आणि छान परतून घेतलं, पाणी टाकलं आणि शिट्टी घेतली आणि मस्त अशी खिचडी रेडी झाली. त्यानंतर मग मी इथं आपलं पिठलं आणि पालकाची भाजी करायची होती, तर त्याची तयारी करून घेतली. आणि पालक मी इथं चिरून घेतलेली मस्त अशी बारीक. तर पालकाच्या भाजीची रेसिपी मी शॉर्टमध्ये अपलोड केली, तर तो जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि त्यानंतर मी इथं पिठल्यासाठी इथं बेसन पीठ पण हे करून घेतलं पाण्यामध्ये. त्याच्यानंतर इथं मी भजे तळायला घेतले गरम गरम, कारण ते पण आले होते, त्यांना जेवायला वाढायचं होतं मला. आणि इकडं माझं पिठलं पण तयार होतं. बघा तुम्ही कसं मस्त असं मी पिठलं तयार केले, हे भातासोबत, भाकरीसोबत
आणि खिचडीसोबत हे साध्या खिचडीसोबत ते एक नंबर लागतं. तर त्यानंतर पहिले ते मला बोले भजे दे, मग मी त्यांना भजे दिले आणि त्यानंतर मग जेवायला वाढून दिलं आणि त्यानंतर ते पण जेवायला बसले, आई पण जेवायला बसल्या. सो असा होता माझा आजचा व्लॉग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघत असाल तर मॅच चालू आहे. तर असंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.